हालेलुया, 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 हालेलुया। पान क्रमांक 142, योहानाचं शुभवर्तमान, अध्याय 10, वचन 10 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। हालेलुया, 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 हालेलुया। परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या वचनामध्ये सांगून देत आहे, जे वचन आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये लिखित स्वरूपात, लोगोस स्वरूपात वाचायला मिळतं, ते असं आहे की प्रभू येशू म्हणाला, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो, परंतु मी तर ह्यासाठी आलो आहे की तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। होय, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती त्याच्या येण्यामागचं कारण स्पष्ट करून सांगत आहे। तो कोणत्या उद्देशासाठी या पृथ्वीवरती आला त्याविषयीचं प्रभू येशू ख्रिस्त कारण सांगत आहे। तो म्हणत आहे की मी या जगामध्ये अशासाठी आलेलो आहे की माझ्यावरती जे विश्वास ठेवतात त्यांना जीवन प्राप्ती व्हावी। प्रभू येशूच्या पवित्र मुखातले हे शब्द आहेत की मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी। त्यांना जी लोक आहेत, ही लोक विश्वासणाऱ्या लोकांविषयी प्रभू येशू म्हणत आहे, जे जिवंत देवावर विश्वास ठेवतात, जे जिवंत देवाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवतात, जे जिवंत देवाच्या उपस्थितीवर विश्वास ठेवतात, जे जिवंत देवाच्या योजनेवर विश्वास ठेवतात आणि ते हे मानतात, विश्वास ठेवतात की परमेश्वराने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते, तो अनंत काळाच्या जीवनासाठी पात्र ठरतो। या योजनेवरती जी लोक विश्वास ठेवतात त्या विश्वासणाऱ्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुल प्रमाणात व्हावी, बहुगुणित प्रमाणात व्हावी, असंख्य प्रमाणात व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने हे अगदी स्पष्ट केलेलं आहे की मी या जगामध्ये विश्वासणाऱ्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून आलेलो आहे। जीवन प्राप्ती म्हणजे काय? तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या मस्तिष्कामध्ये जीवन ह्याची व्याख्या काय आहे? जीवनाची संज्ञा तुम्ही काय समजता? जीवन म्हणजे निव्वळ आरोग्य नव्हे, जीवन म्हणजे निव्वळ नोकरी नव्हे, जीवन म्हणजे निव्वळ चार भिंतींचं घर नव्हे, जीवन म्हणजे निव्वळ नोकरी धंदा नव्हे, जीवन म्हणजे जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गरज मिळून जीवन तयार होतं। एक चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं आरोग्य पाहिजे का? हो, पाहिजे, पण नुसतं आरोग्य असून चालेल का? आणि खायला 2 वेळचं अन्न नसेल तर? 2 वेळचं तुमच्याकडे चांगलं अन्न आहे खायला, पण रात्रीची तुम्हाला नीट झोप येत नसेल तर? झोप तुम्हाला चांगली येत असेल पण राहायला तुम्हाला चांगलं घर नसेल तर? चांगलं घर राहायला आहे पण तुम्हाला चांगली नोकरी नसेल तर? चांगली नोकरी आहे पण तुमच्या हृदयामध्ये चांगली शांती नसेल तर? जीवन म्हणजे निव्वळ शांती नव्हे, जीवन म्हणजे निव्वळ आरोग्य नव्हे, जीवन म्हणजे निव्वळ पैसा नव्हे, जीवन म्हणजे निव्वळ शेती बंगला गाडी नव्हे, जीवन म्हणजे जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गरज, या सगळ्यांचा समूह म्हणजे जीवन आहे। आणि हाच समूह पूर्ण जीवन देण्यासाठी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय, मी या जगात आलेलो आहे। हे सगळ्यांसाठीच नव्हे, प्रभू येशू ख्रिस्त संबंध जगाला उपलब्ध आहे, हे खरं आहे, परंतु जितके त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना मात्र जीवन प्राप्ती होते आणि ती विपुल प्रमाणात होते। या पृथ्वीवरती त्यांना काही कमी पडत नाही, कारण जीवनाचा प्रभू, जीवनाचा उगम असलेला परमेश्वर त्यांच्या सोबत, त्यांच्या मध्ये आणि त्यांच्या ठाई वावरतो। येशू म्हणतोय, मी तर त्यांना म्हणजे विश्वासणाऱ्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ता ठाई, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर जेवढी लोक विश्वास ठेवतात तेवढे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनंत काळाच्या जीवनाला पात्र ठरतात। इतकेच नव्हे तर जो स्वर्गामध्ये उच्चस्थानी बसलेला विराजमान परमेश्वर, त्याच्या प्रेमाला सुद्धा ते या पृथ्वीवरती अनुभवतात, त्याच्या उपस्थितीला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या पृथ्वीवरती अनुभवतात। त्याच्या हृदयामध्ये आपल्या विषयीच्या असलेल्या योजना, इच्छा, आकांक्षा आणि रहस्य ख्रिस्त येशूद्वारे आपल्याला समजतात। आणि जेव्हा तुम्ही येशूकडे असता, येशूच्या द्वारे तुम्हाला जीवनासाठी लागणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक गरज विपुल प्रमाणात पुरवली जाते। किंबहुना या पृथ्वीवरती ख्रिस्त येशूच्या द्वारे तुमची व्यवस्था लागली जाते। जेव्हा ही व्यवस्था लागते, जेव्हा हे आशीर्वाद येतात, ही शांती येते,
जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू आपल्याला स्वर्ग राज्यातून ख्रिस्त येशूच्या द्वारे पुरवली जाते. इतकंच नव्हे तर जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गरज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तात हाई त्याच्या स्वर्गीय विपुलतेच्या भांडारातून जेव्हा भागवली जाते आणि जेव्हा ह्या गोष्टींनी आपलं जीवन बहरतं, या गोष्टींनी आपल्या जीवनामध्ये चकाकी येते, या गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये स्वर्गाचा सुगंध दरवळतो, तेव्हा हा सुगंध, तेव्हा हे आशीर्वाद, ही कृपा, ही करुणा चोरण्यासाठी कोणीतरी आहे. त्या चोराविषयी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या वचनामध्ये उल्लेख केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आपण कोणत्या उद्देशासाठी आलो हे सांगण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने एका चोराचा उल्लेख केलेला आहे. त्या चोराविषयी परमेश्वर प्रभू येशू म्हणत आहे की हा चोर जो आहे तो केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने, घात म्हणजे हत्या करण्याच्या उद्देशाने आणि नाश करण्याच्या उद्देशाने येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलोय. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आपला उद्देश, आपल्या येण्यामागचं कारण स्पष्ट केलंय. आणि जेव्हा त्याचं कारण जेव्हा आपल्याला कळतं, इतकंच नव्हे तर ते कारण जेव्हा आपल्या जीवनामध्ये अंमलात येतं, आशीर्वाद अंमलात येतात आणि आपण आनंदी जीवन या पृथ्वीवरती जगतो, तेव्हा कोणीतरी आहे जो हा आनंद चोरण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कोणीतरी आहे जेव्हा हा आशीर्वाद चोरण्याचा प्रयत्न करतो. त्या चोराविषयी परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, किंबहुना तो सतर्क करत आहे. चोर येतो तर केवळ चोरी, घात आणि नाश करावयाच्या उद्देशाने येतो. येशू ख्रिस्त ज्या चोराविषयी म्हणत आहे, हा चोर कोणी तुमच्या आणि माझ्यासारखा दिसणारा माणूस नाहीये, हा चोर कोणी मनुष्य रूपातला नाहीये. येशू ख्रिस्त ज्या चोराचा उल्लेख करत आहे तो चोर दुसरा तिसरा कोणी नसून अवघ्या मनुष्य जातीचा वैरी म्हणजेच अंधाराच्या ताकदीचा अधिकारी सैतान. त्या सैतानाला प्रभू येशू ख्रिस्त चोराची उपमा देत आहे. कारण सैतानाची जी कारकीर्द आहे, सैतानाची जी कार्यप्रणाली आहे, त्या कार्यप्रणालीला शोभणारी उपमा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. ज्या पद्धतीने एक चोर, एक मानवीय चोर मानवांच्या वस्तीमध्ये शिरून ज्याप्रमाणे मानवीय घरामध्ये चोरी करतो, तेव्हा तो मौल्यवान वस्तूंची चोरी करतो. मौल्यवान वस्तूमध्ये दागदागिने असेल, जमीन जुमला असेल, गाडी असेल, पशुप्राणी असतील, त्याची चोरी करतो. आणि त्याला जर कोणी अटकाव केला तर वेळ पडली तर तो हत्या करतो. अगदी त्याप्रमाणे हा दृष्टरूपी अंधाराचा अधिकारी जो अवघ्या मनुष्य जातीचा वैरी सैतान आहे, हा सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये चोरी करतो. परंतु त्याची चोरी करणं म्हणजे सोने चांदी दागिने गाडी बंगला हे चोरी करणं नाहीये. तो माणसांच्या जीवनामध्ये असलेले आशीर्वाद चोरत असतो. परमेश्वरापासून माणसाच्या जीवनामध्ये जी शांती आहे, परमेश्वराने जी शांती मनुष्याला प्रदान केलेली आहे, ती शांती चोरण्याचा हा प्रयत्न करतो. परमेश्वराने मनुष्याला जीवनामध्ये जे आशीर्वाद दिले आहेत ते आशीर्वाद चोरण्याचा प्रयत्न करतो. जे काही परमेश्वराने त्याच्या कृपेने मनुष्याला दिलेलं आहे ते सर्व काही तो हा सैतान चोरण्याचा प्रयत्न करतो. मग काही असेल, तो तुमचं आरोग्य चोरू शकतो, तो तुमचा आशीर्वाद चोरू शकतो, तो तुमच्या आतमध्ये असलेला विश्वास चोरू शकतो, तो चोरण्याचा प्रयत्न करतो. जे काही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून आहे, त्याच्या दयेने त्याच्या कृपेने आहे, ते सर्व गोष्टी चोरण्याचा प्रयत्न करतो. होय तो घात करण्याचा प्रयत्न करतो, घात म्हणजे हत्या करण्याचा. तो तुमच्या आजकाल भावाचं पटत नाही का? कारण तो नातेसंबंधाचा घात करत आहे. मुलं बाळा आई वडिलांचा ऐकत नाही का? कारण तो त्यांच्या नातेसंबंधांचा घात करत आहे. आपले कामकरी वर्ग बॉसचा ऐकत नाही का? कारण तो त्या संबंधाचा घात करत आहे. चांगले शेजारी संबंधांचा घात करत आहे. अशी प्रत्येक गोष्ट जी देवापासून आपल्या जीवनामध्ये आहे, त्या गोष्टींचा घात आणि नाश आणि चोरी करण्यासाठी सैतान तत्पर असतो तो. आणि त्या चोरापासून तुम्ही सावध असायला पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा आहे. त्या चोरापासून तुम्ही स्वतःला सतर्क केलं पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर विपुलपणे तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तो तितका समर्थही आहे. परंतु परमेश्वराने दिल्यानंतर तुमची जबाबदारी बनते की जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याचा तुम्ही सांभाळ करावा, त्याला तुम्ही राखावं, त्याची कदर करावी आणि त्याच्याविषयी तुम्ही जबाबदारीने वागावं. ही परमेश्वराची इच्छा आहे, हे परमेश्वराचं मन आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तो त्या चोराविषयी म्हणजेच त्या दृष्टलबाड सैतानाविषयी तो तुम्हाला सतर्क करत आहे, आगाह करत आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याला कळतं की आपल्या गावामध्ये किंबहुना आपल्या नगरामध्ये चोरी झाली आहे किंवा चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत, जेव्हा असं माणसाला कळतं की आपल्या नगरामध्ये किंबहुना आपल्या गावामध्ये चोरी झाली आहे किंवा चोरीचे प्रकार वाढलेले आहेत, चोरी वाढलेली आहे, तेव्हा माणसं काय करतात? माणसं दारा खिडक्यांना ग्रिल लावून घेतात, 2-2 डोर लावून घेतात, सेफ्टी डोर लावून घेतात, अलाराम लावतात, सेफ्टी अलाराम लावतात
वेळ पडली तर पहारा देतात, वेळ पडली तर कुत्रे पाळतात, वेळ पडली पैसा असेल तर वॉचमॅन ठेवतात. एवढी खबरदारी ते घेतात. एका नाशवान गोष्टींची संरक्षण करण्यासाठी मनुष्य एवढी खबरदारी घेतो का? तर सोना चांदी चोरीला जाऊ नये, पैसा चोरीला जाऊ नये, कागदपत्र चोरीला जाऊ नये, गाडी चोरीला जाऊ नये, दुकानातलं सामान चोरीला जाऊ नये, म्हणून केवढी खबरदारी ती. 2-2 शटर काय लावतील, 2-2 सेफ्टी डोर काय लावतील, तो अलाराम काय लावतील, वेळ पडली तर 2-2 कुत्रे पाळतील, स्वतः पहारा देतील, वेळ पडली तर वॉचमॅन ठेवतील. एवढी खबरदारी असते, एवढी खबरदारी असते. चांगली गोष्ट आहे ही. खबरदार असणं, सतर्क असणं हे परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं आहे. पण आज आपण ज्या विषयी वाचत आहोत, आज आपण ज्या विषयी पवित्र आत्मा आपल्याला शिकवत आहे किंवा सांगत आहे, त्या चोराविषयी तुम्ही काय बंदोबस्त केलाय? तुमच्या काय उपाययोजना आहेत? तुम्ही काय खबरदारी घेतली आहे? तुम्ही किती जबाबदारीने वागताय? परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आणि देतोच आहे. परमेश्वर तुम्हाला शांती देणार आणि देतोच आहे. परमेश्वराच्या विपुलतेच्या भांडारातून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार होते, मिळणारच आहेत. पण त्या मिळाल्यानंतरचं काय? ती शांती मिळाल्यानंतरचं काय? ती साक्ष घडल्यानंतरचं काय? परमेश्वरांनी त्याची कृपा तुमच्या जीवनावरती दिवसागणिक पाठवत असल्यानंतरचं काय? परमेश्वरांनी जे काही तुम्हाला दिलंय ते सैतानाने चोरू नये, त्या दृष्ट लबाडाने, अवघ्या मनुष्य जातीच्या वैर्याने चोरू नये. म्हणून तुम्ही काय खबरदारी घेतली? तुमच्या आत्म्याची काय खबरदारी आहे? तुमच्या आत्म्याची काय सतर्कता आहे? तुमच्या आत्म्याची काय जबाबदारी आहे? हे तुम्ही शोधून पहा. तुमची साक्ष उघड्यावरती नाहीये ना. जी चोरी तिथेच होते ज्या घरातली लोक बेजबाबदार आहेत. चोरी तिथेच होते ज्या घरातली लोक गाफील आहेत. चोरी तिथेच होते ज्या घरातली लोक अशीच आलबेल वागत आहेत, त्यांना काही पडलेली नाही, कुठे लक्ष नाहीये, तिथे चोरी होते. ह्या गाफीलपणाकडे बघून, बेजबाबदारपणाकडे बघून, हलगर्जीपणाकडे बघून त्याचा कानोसा घेत चोर त्यांच्या घरामध्ये चोरी करतो. अगदी त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा आत्मिक जीवनामध्ये बेजबाबदार असतो, हलगर्जीमध्ये वागत असतो, कोणत्याही उपाययोजना करत नाही, तर ज्याच्या जीवनामध्ये सैतान चोरी करतो. मग ती तुमच्या शांतीची असेल. म्हणून कित्येक लोकांचं मी ऐकलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप बरं वाटायचं, सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही प्रार्थना करायचो, आमच्या प्रार्थना पूर्ण व्हायच्या. पण आता असं होत नाहीये. आता आम्हाला ती शांती मिळत नाहीये. आता आम्हाला तो आनंद घेता येत नाही जो आम्ही सुरुवातीच्या काळात घ्यायचो. सुरुवातीला तुम्ही आल्या तुम्ही फार अगदी तेज होतात, परंतु आता तुम्ही आळशीपणा झाल्यामुळे तुमच्या प्रार्थनेचा प्रोटेक्शन तुम्हाला नाहीये. तुमची काय खबरदारी आहे? देवाने तुम्हाला जी साक्ष दिली आहे, देवाने तुमच्या जीवनात जो चमत्कार घडवलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या जीवनाची साक्ष निर्माण झाली आहे. त्या साक्षीला राखण्यासाठी, त्या साक्षीला त्या सैतानापासून वंचित ठेवण्यासाठी तुम्ही काही खबरदारी घेतलीत? तुम्ही काही जबाबदारी उचललीत? तुम्ही काय उपाययोजना केल्यात? तुम्हाला तुमच्याच बिल्डिंगमध्ये, तुमच्याच आवारात, तुमच्याच चाळीत, तुमच्याच नगरात जर चोरी झाली असं कळालं तर तुम्ही 4-4 टाइम कडी चेक कराल. रात्री झोपताना 4-4 टाइम दार खिडक्या लागलेत का नाही चेक कराल. कौलाचं घर असेल तर कौलं काढून स्लॅब टाकाल. 2-2 सेफ्टी डोर लावाल, अलाराम क्लॉक लावाल किंवा सेफ्टी अलाराम लावाल. काय भरपूर उपाययोजना करतात. जर नश्वरतेच्या गोष्टी वाचवण्यासाठी एवढा उपाययोजना माणूस करू शकतो, तर आत्म्याच्या गोष्टी ज्या अनंत काळाच्या आहेत त्या वाचवण्यासाठी तुमची काय खबरदारी आहे? तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत? प्रश्न तुमचा आहे. तुम्ही काय केलंय? देव देणार. देव स्वतः म्हणालेला आहे. आजचं वचन अगदी स्पष्टपणे म्हणत आहे, मी तर त्यांना म्हणजे विश्वासणाऱ्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जीवन द्यायलाच आलेला आहे. त्याच्यापासून तुमच्या जीवनात मिळणार म्हणजे मिळणारच. पण पुढचं पाऊल तुमचं आहे. तुम्ही काय करताय? जे देवापासून तुम्हाला मिळालेलं आहे ते सैतानाने चोरून घेऊन जाऊ नये म्हणून तुमच्या उपाययोजना काय आहे? तुमच्या उपाययोजना काय? तुमची खबरदारी काय आहे? तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही काय व्यवस्था केलेली आहे? तुम्ही स्वतःला विचारा. काय व्यवस्था आहे तुमची? काय व्यवस्था आहे तुमची की तुम्ही सैतानाची एक ट्रिक आहे. सैतान नेहमी आपल्याला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करतो. एका विश्वासणाऱ्या माणसाला सैतान नेहमी गाफील ठेवण्याचा प्रयत्न करतो, बेजबाबदार ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आलवेल ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा एक विश्वासणारा माणूस आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये गाफील राहतो, वेळ पडली तर प्रार्थना करेन, वेळ मिळाला तर बायबल वाचेन, आणि असं महिने वर्षोनवर्ष निघून जातात आणि एक दिवस अकस्मात त्याच्यावरती सैतानाकडनं घाला होतो आणि मग तो आपसुक विचारायला लागतो की माझ्या जीवनात असं कसं झालं? मी कोणाचं काही केलं नव्हतं, मी कोणाच्या वाट्याला नव्हतो, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या जीवनातच असं का? हे प्रश्न तुम्हाला, ह्याला तुम्हीच जबाबदार आहात. कारण देवाने जे तुमच्या जीवनामध्ये दिलं होतं ते तुम्ही राखण्यासाठी काय उपाययोजना केल्यात? देवाने जे तुम्हाला दिलं होतं ते सैतानाने चोरून नेता कामा नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्यात?
मुलांमधला आणि आई वडिलांमधला संबंध मिटता कामा नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्यात? तुमचं आणि तुमच्या भावाचं पटावं म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्यात? आत्म्यामध्ये, आत्मिक जीवनामध्ये. कारण एक चांगलं नातं परमेश्वरापासून असलेलं एक देण आहे, एक दान आहे ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यासाठी तुम्ही काय केलं? सैतान गाफील ठेवतो. सैतानाला माहिती आहे ह्या सैतान नावाच्या ह्या चोराचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा बंदोबस्त हाच आहे, प्रार्थना. प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये असलेल्या गोष्टींना, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या वस्तूंना सुरक्षित ठेवत असते. प्रार्थना एक सगळ्यात मोठं माध्यम आहे सुरक्षित राहण्याचं. आणि वचनं त्या सुरक्षितेला अधिक मजबूत करतात. ध्यानात घ्या, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना, विश्वासाची वाटचाल करत असताना, जेव्हा देवापासून तुमच्या जीवनामध्ये कृपेपूर्ण गोष्टी उतरतात, आशीर्वाद उतरतात, शांती उतरते, आरोग्य उतरतं, तेव्हा ह्या गोष्टी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रार्थनेची गरज असते. प्रार्थना एक भलं मोठं प्रोटेक्शन आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनाशी निगडीत असलेल्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीसाठी. परंतु जेव्हा तुम्ही प्रार्थनाच करत नाही, याचा अर्थ तुमच्या जीवनातल्या गोष्टी, वस्तू आणि परिस्थितीला प्रोटेक्शनच नाहीये, संरक्षणच नाहीये. ते बेभरवशावरती आहेत. कधीही सैतान त्याला नेऊन चोरून घेऊन जाईल. त्यांनी आरोग्य चोरलं तर तुम्ही आजारी पडाल. त्यांनी पैसे चोरले तर तुमच्या घरात पैसे टिकणार नाही. त्यांनी जर पैसे चोरले म्हणजे आर्थिक परिस्थिती चोरली तर तुमच्या घरात पैसा टिकणार नाही. त्यांनी जर शांती चोरली तर तुमच्या हृदयामध्ये नेहमी अशांती असेल. त्यांनी जर आशीर्वाद चोरले तर शापामध्ये जगाल. तर त्यांनी चोरू नये म्हणून जर तुम्हाला जर संरक्षितता वाढवायची तर तुमच्याकडे एकच माध्यम आहे, प्रार्थना. सैतानालाही चांगलं माहिती आहे की एक विश्वासणाऱ्या माणसाने प्रार्थना केली म्हणजे तो सुरक्षिततेमध्ये असतो, प्रोटेक्शन मध्ये असतो, परमेश्वराच्या सानिध्यात असतो, परमेश्वराच्या देवदूतांनी लावलेल्या त्या संरक्षणामध्ये असतो. हे सैतानाला चांगलं माहिती आहे. म्हणूनच सैतान कधीही विश्वासणाऱ्याला प्रार्थना करायला देत नाही. तुम्ही किती वेळा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतला की प्रार्थना करताना जांभया येतात म्हणून, प्रार्थना करतानाच तुम्हाला दुनियाभराची झोप येते म्हणून, प्रार्थना करतानाच तुम्हाला नको असलेला माणूस तुम्हाला बोलवायला येतो म्हणून, प्रार्थना करतानाच तुमची फेवरेट सिरियल लागते, प्रार्थना करतानाच तुम्हाला युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आठवतो. प्रार्थना करतानाच हे का होतं? पण जेव्हा तुम्ही ते प्रार्थना करण्याच्या वेळेला जर तुम्ही टीव्ही बघायला जाल तुम्हाला झोप नाही येणार. मोबाईल चाळायला जाल तर तासन तास त्याच्यावरती घालवाल. फेसबुक चाळायला जाल तर तासन तास त्याच्यावरती घालवाल. पण प्रार्थना करतानाच तुम्हाला झोप काय येते? कारण सैतान त्या प्रार्थनेच्या वेळेला तुम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला त्या प्रार्थनेच्या टाइमाला बेजबाबदार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला माहिती आहे विश्वासणाऱ्याने जर प्रार्थना केली तर देवाची सुरक्षा ह्याला मिळणार. विश्वासणाऱ्याने जर वचन वाचलं, वचन पाळलं, वचन ऐकलं तर ही सुरक्षा अधिक मजबूत होणार, मला चोरताच येणार नाही. म्हणून सैतान प्रार्थनेच्या वेळेला विश्वासणाऱ्यांना गाफील ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. काही लोकांचे मी अनुभव ऐकलेत माझ्या ख्रिस्ती कार्याच्या काळामध्ये. काही लोकांचे मी अनुभव ऐकलेत प्रार्थना करतानाच प्रॉब्लेम येतो, प्रार्थना सभेमध्ये येतानाच प्रॉब्लेम येतो, ऑनलाईन प्रार्थनेमध्ये भाग घेतानाच प्रॉब्लेम येतो. काही लोकांना नवरा बायकोने ह्या गोष्टीचा सुद्धा अनुभव आलेला आहे की प्रार्थना स्थळामध्ये प्रार्थनेसाठी जायच्या अगोदरच घरामध्ये भांडण होतं, फार मोठं भांडण. कारण सैतानाला माहिती आहे की हा प्रार्थनेत गेला, ह्याने वचन ऐकलं, ह्याने विश्वासपूर्ण प्रार्थना केली, हा सुरक्षितेमध्ये जाणार, परमेश्वराची सुरक्षा करणार, देवाचे दूत याची सुरक्षा करणार, मला चोरता येणार नाही. म्हणून प्रार्थनेत याचं लक्ष लागता कामा नये, वचनाकडे याचं लक्ष लागतं कामा नये. म्हणून कोणतंही कारण नसताना नवरा बायको भांडतात. कोणतंही कारण नाहीये. त्या कारणाला ना शेपूट आहे ना त्या कारणाला तोंड आहे, परंतु भांडतात. हे तुमचा प्रॉब्लेम नाहीये, ही सैतानाची एक ट्रिक आहे. विश्वासणारा माणूस हा नेहमी युद्धाच्या भूमीत असतो. युद्ध म्हणजे काय? युद्ध म्हणजे तू मेमे नाही. युद्ध म्हणजे करो या मरोची भूमिका. तुम्ही आणि तुमच्या विरोधात अवघ्या मनुष्य जातीचा वैरी सैतान उभा आहे. युद्ध आहे हे. युद्धामध्ये गाफील राहून चालत नाही, युद्धामध्ये बेजबाबदार राहून चालत नाही, युद्धामध्ये हलगर्जीपणा राहून चालत नाही. युद्धामध्ये असते करो या मरोची भूमिका. युद्ध म्हणजे काय? युद्ध म्हणजे डावपेच, युद्ध म्हणजे रणनीती, युद्ध म्हणजे तयारी, युद्ध म्हणजे योजना. सैतान अविरत अखंड तुमच्या जीवनातून चोरी करण्यासाठी, परमेश्वराने दिलेल्या गोष्टींची, वस्तूंची, आशीर्वादाची चोरी करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र त्याच्या योजना चालू असतात. कोणत्या वेळेला मी याला गाफील ठेवू, कोणत्या वेळेला मी याचा टाइम वेस्ट घालवू. सैतान हा वेस्टेज माणूस आहे. तो वेस्ट करण्यामध्ये जास्त बिलीव्ह करतो, त्याचा विश्वास त्याच्यावरती आहे. एकदा का याचा टाइम हा निघून गेला, हा प्रार्थनेला बसणार नाही. एकदा काय मी याची प्रार्थनेची वेळ मारून नेली, हा प्रार्थनेला बसणार नाही आजच्या दिवसात. मग असंच होतं. एक माणूस प्रार्थना करायला बसतो, अचानक त्याचं शरीर त्याला सांगायला लागतं आज झोप येते, आज राहू दे,
आज काहीतरी तू दुसराच विचार कर, आज काहीतरी तू दुसरंच बघ. किती लोक तरी, किती तरुण पिढी नुसतं युट्यूब खोलल्यानंतर एक व्हिडिओ बघतात आणि त्याच्यामध्ये तासन तास पुढचे 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 व्हिडिओ बघत असतात. आता तर सैतान स्वतःला त्याने अपडेट आणि अपग्रेड केलेला आहे. युट्यूब मधल्या आणि फेसबुक मधल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये लोक तासन तास घालवतात आणि शेवटी अंती काय? काहीच नाही. अंती काय त्यांना मिळतं? काहीच नाही. कारण सैतानाला माहिती आहे, ही वेळ जर मी मारून नेली, आज हा प्रार्थनेला नाही बसणार. सैतानाच्या योजना ओळखा, सैतानाचे डावपेच ओळखा, सैतानाची रणनीती ओळखा. तो तर अहोरात्र प्रयत्न करतोय, तो तर अहोरात्र तुमच्या विरोधात रणनीती आखतोय. तुमचं काय आहे? तुम्ही आपला टाइम अलवेल चालू आहे, तुमचं युट्यूब चालू आहे, फेसबुक चालू आहे, इंस्टाग्राम चालू आहे. हा, जेवढा वेळ आहे, जेवढा उपयोग आहे तेवढं तुम्ही वापरा. परंतु वेळ उपयोगीपणाच्या व्यतिरिक्त, महत्वाच्या कामांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही धोक्याच्या पातळीवरती आहात. तुम्ही असुरक्षित आहात. कधीही सैतान तुमच्या जीवनात चोरी करू शकतो, कधीही, कोणत्याही वेळेला. कारण चोर जेव्हा येतो तेव्हा आदल्या दिवशी इन्व्हिटेशन देऊन येत नाही की मी उद्या चोरी करायला येणार आहे. त्याप्रमाणे सैतान तुम्हाला इन्व्हिटेशन नाही देणार की मी उद्या तुझ्या जीवनातून हे चोरी करणार आहे म्हणून. परंतु परमेश्वराच्या राज्यातून जेव्हा तुम्हाला गोष्टी मिळतात तेव्हा ध्यानात घ्या, तुम्हाला स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवता आलं पाहिजे. प्रार्थना एक महत्वाचं माध्यम आहे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, आणि त्या सुरक्षिततेला अधिक मजबूत करण्यासाठी देवाची वचनं तुम्हाला फार उपयोगी पडतात. हेच होऊ नये म्हणून तो तुमच्यावरती फार मोठ्या डावपेचांमध्ये असतो. तुम्ही स्वतःची रणनीती काय आहे तुमची? स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या मुलाबाळांना आणि परमेश्वरापासून असलेल्या प्रत्येक आशीर्वादाला, मग ते कोणतेही असेल, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची खबरदारी काय आहे? तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही काय व्यवस्था लावलीत? काहीच नाही. 5 मिनिटाची प्रार्थना, एक युद्ध 5 मिनिटात कधी संपत नाही. चोराची व्यवस्था लावायला 5 मिनिटाचं काम नाही. जर शारीरिक गोष्टींची चोरी होऊ नये, भौतिक गोष्टींची चोरी होऊ नये, सोन्या चांदी दागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून लोक पैसा खर्च करतात. तुम्ही तुमच्या आत्म्याची चोरी होऊ नये म्हणून तुम्ही तुमचा वेळ नाही देऊ शकत, तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना नाही करू शकत. तुम्ही स्वतःच्याच उन्नतीसाठी आणि स्वतःच्या आणि मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी का परमेश्वराची लिखित शब्द नाही वाचू शकत? वाचू शकतो, पण का नाही वाचत आहे? सैतान गाफील ठेवतो आणि आम्ही गाफील राहतो, बेजबाबदार राहतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलोय. येशू आहे हे जर तुम्ही मानताय म्हणजे जीवन आहे, हे पण सत्य आहे. येशू जर या पृथ्वीवरती येऊन गेला, या गोष्टीचा जर इतिहास धडधडीत पुरावा देतं, तर हा सुद्धा पुरावा आहे की तुम्हाला जीवन मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणारच. परंतु मिळाल्यानंतरचं काय? तुम्हाला टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं? प्रार्थना करा, बायबल वाचा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सहभाग घेत राहा, परमेश्वराच्या लोकांमध्ये सहभाग घेत राहा. बायबल वाचन, प्रार्थना करणं एक स्वतःमध्ये स्ट्रॉंग माध्यम आहे. आणि अशी बरीच माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही स्वतःला आणि परमेश्वरापासून असलेल्या गोष्टी, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या गोष्टींना सुरक्षित ठेवू शकता. सुरक्षित ठेवा. मुलाबाळा ऐकत नाहीत, पण मुलाबाळा ऐकण्यासाठी तुम्ही देवाच्या राज्यात काय पेरलत? मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी तुम्ही देवाच्या राज्यात काय पेरलत? तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य, तुमचं येणारं करिअर सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये काय पेरलं? तुमची काय सुरक्षा आहे? तुम्ही काय स्वतःला सुरक्षित ठेवताय? बघा, तुम्ही असुरक्षित तर नाहीये ना, तुम्ही स्वतः गाफील तर नाहीये ना, तुम्ही स्वतःला बेजबाबदार तर ठेवलं नाहीये ना. जर असं असेल तर वेळीच खबरदारी घ्या. आज जर हे वचन तुमच्याकडे आलंय तर देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही स्वतःला जबाबदारीने ठेवावं, स्वतःला सतर्क ठेवावं, स्वतःला जबाबदार ठेवावं आणि आपल्या जीवनातल्या गोष्टींना सुरक्षित ठेवावं. प्रार्थनेमध्ये जे विषय तुम्ही ठेवता ते सगळे विषय सुरक्षित असतात, हे लक्षात ठेवा. प्रार्थनेमध्ये जे विषय तुम्ही ठेवता, ज्या प्रार्थना तुम्ही ठेवता, त्या प्रार्थना आणि ते विषय परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सुरक्षित असतात. आणि जे विषय प्रार्थनेमध्ये नसतात ते सुरक्षित नसतात. प्रार्थना सुरक्षितता प्रदान करते, प्रार्थना जीवनातली स्पष्टता वाढवते, प्रार्थना आपल्याला सैतानाची योजना, युक्त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवून देते की सैतानाची ही युक्ती आहे तुझ्याविषयी, सैतानाचा हा डावपेच आहे, सांगत असतो. बायबलमध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण त्याच्या परीक्षेविषयी वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र उपास काळामध्ये होऊन गेल्यानंतर सैतान त्याच्याकडे आला आणि सैतानाला माहिती होती की 40 दिवस आणि 40 रात्री नंतर येशू ख्रिस्त आलेला आहे. तेव्हा सैतान त्याला सांगतो की तू जर देवाचा पुत्र असशील तर आज्ञा कर ह्या धोंड्यांना की हे धोंडे भाकर होऊ दे म्हणून. परमेश्वराला माहिती आहे की हा माझी परीक्षा घेऊ पाहतोय. पण परमेश्वर म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होता, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, ज्याच्याद्वारे आणि ज्याच्या ठाई सर्व काही अस्तित्वात आलं. हा येशू जेव्हा मनुष्य रूपात या पृथ्वीवरती होता तेव्हा यांनी कधी प्रार्थना करण्याचं सोडलं नाही,
याचा अर्धा टाइम प्रार्थना करण्यामध्येच गेला. म्हणजे समजून घ्या की प्रार्थनेला किती महत्व आहे. प्रार्थना किती सुरक्षित ठेवते. प्रार्थना बळ प्रदान करते. प्रार्थना सामर्थ्य देते. प्रार्थना देवाच्या इच्छेला प्रकट करते. प्रार्थना सैतानाच्या सर्व गुप्त योजनेला तुमच्या समोर उघड करते. त्याच्या गुप्त सापळ्यांना तुमच्या समोर उघड करते. आणि जर तुम्ही प्रार्थना करणारे नसाल तर मग गडबडच आहे. मग गडबड आहे. मग तुमच्या जीवनामध्ये कधीही चोरी होईल त्या सैतानाकडून, कधीही घात होईल आणि कधीही नाश होईल. तुम्ही रोखून पण रोखू शकत नाही. वेळीच खबरदारी घ्यायला पाहिजे. मला सांगा, ज्या वेळेला तुमच्या नगरामध्ये चोरी होते किंवा गावामध्ये चोरी होते तेव्हा तुम्ही असं म्हणणार का की माझ्या घरात चोरी झाली तरच मी सेफ्टी डोर लावणार, तरच मी खिडक्यांना ग्रिल लावून घेणार, तरच मी पहारेकरी बसवणार, तरच मी कुत्रा पाळणार, तरच मी वॉचमॅन ठेवणार. माझ्या घरात चोरी झाली तर दुसऱ्याच्या घरात झाली ना, माझं काही लेणं देणं नाही. असं आहे का? असं कराल काय तुम्ही? तुम्हाला जर नुसतं कळालं की तुमच्या बाजूच्या घरात चोरी झाली तर आदल्या रात्री दुसऱ्या रात्री तुम्हाला झोप लागणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. ही वास्तविक स्थिती आहे. म्हणून जर तुम्हाला समजलंय की चोर हा सैतान आहे आणि तो आपल्या आत्म्याची चोरी करतोय तर त्याला रोखण्यासाठी, त्याच्याद्वारे चोरी रोखण्यासाठी आपल्या आत्मिक जीवनामध्ये उपाययोजना करा. प्रार्थना करणं, बायबल वाचणं, वचनं ऐकणं, ख्रिस्त शिष्यांच्या माहोलमध्ये राहणं, प्रार्थना सभांमध्ये भाग घेणं, साक्ष सांगणं, देवाच्या राज्याची घोषणा करणं, स्वतःला पावित्र्यामध्ये ठेवणं, हे बरेच माध्यम आहेत ज्याच्यातून तुम्ही सैतानाला आपल्या जीवनामध्ये येण्यापासून रोखता. आणि जेव्हा तो रोखला गेला तेव्हा चोरी थांबणार. आणि जेव्हा चोरी थांबेल तेव्हा तुम्हाला आपल्या जीवनामध्ये असलेल्या गोष्टींचा पुरेपूर आस्वाद घेता येईल. म्हणून परमेश्वराच्या राज्यातून आपल्याला योग्यरित्या प्रार्थना करण्यासाठी, त्याचं वचन ऐकणे व वाचण्यासाठी बळ मिळावं म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आणि या क्षणाला पुष्कळ लोकांची सांधेदुखी, जॉइंट पेन्स, आर्थरायटिस निघून जात आहे. आणि आता प्रभू म्हणतोय, तुमच्या मनात कुणाविषयी राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे शत्रूला देखील क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता तुमच्या हातून घडलेली पाप प्रभू येशूला सांगा, प्रभू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, शिवीगाळ करणं, दुसऱ्यांना मारहाण करणं, गर्भपात, व्यभिचार, खून, दहशतवाद, प्रभूला सांगा, प्रभू ही माझी पाप आहेत, मी कबूल करतो. येशू समोर पाप कबूल करा. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, वाईट वाटतं, ही पाप माझ्याकडनं व्हायला नको होती, मला खूप दुःख होतं, ही पाप मी करायला नको होती. प्रभू येशू समोर पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभू येशूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, तुझ्या पवित्र रक्ताने माझी पाप माफ कर, माझ्या पापांकडे पाहू नकोस प्रभू, तुझ्या पवित्र रक्तात माझी पाप धुवून टाक. होय प्रभू येशू मला क्षमा कर. बोलत राहा, प्रभूकडे क्षमा मागत राहा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासाने हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट हो. जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो, जे मुके आहेत ते बोलायला लागोत, जे बहिरे आहेत ते ऐकायला लागोत, जे लंगडे आहेत ते चालायला लागोत, जे पक्षघाती आहेत ते बरे होत, जे कुष्ठरोगी आहेत ते शुद्ध होत, अंगावरचे डाग नष्ट होत, अंगावरच्या गाठी नष्ट होत, अंगावरच्या जखमा सुकवत, अंगावरची सूज उतरव. ज्यांच्या मेंदूत गाठी आहेत म्हणजे ब्रेन ट्युमर्स आहेत ते ब्रेन ट्युमर्स या क्षणाला नष्ट होत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जावत. आणि येशूच्या नावाने सांगतो, पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ, ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जमुक्त होत, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. जरा प्रभूचे आभार म्हणा. आपण गीत घेऊया. धन्यवाद येशूला.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. ज्या लोकांना येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया, किती आनंद हा. वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दारीतून वर ओढले मला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. बोलावूने मासला दाविले प्रेम तारे. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यान